तर नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहोत स्वामींच्या मठामध्ये, जे की आहे पनवेलमध्ये गावदेवी मंदिरजवळ. तर चला आपण जाऊयात. आता चाललो आहोत आपण स्वामींच्या मठात. तर आता फायनली आपण मार्केटमध्ये पोचलो. हे पनवेलचं मार्केट आहे. तर चला इथून आपण 5 मिनटामध्येच आता पोचू. तर मित्रांनो, हे बघा, हा इथे शिवसेनेचं ऑफिस आहे आणि बरोबर त्याच्या समोरच हे बघा, इथे मठ आहे. म्हणजे इकडे गावदेवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बॅक साईडलाच मठ आहे. तर चला. तर मित्रांनो, हे बघा, हा आहे गावदेवी पाडा. हे गावदेवी मंदिर आहे आणि आपण आलो इथून आलो आहे. इकडे शिवसेनेचं ऑफिस आहे. तर हे बघा, इथून आपल्याला राईट मारायचं, बरोबर गावदेवी मंदिरच्या मागच्या साईडलाच आहे. तर चला. तर हे बघा, हे गावदेवी मंदिर आहे. हे असं गल्लीमध्ये इकडून असं वाटणार नाही की इथे कुठे मठ असेल. हे बघा, एवढ्याशा छोट्या जागेमध्ये ना, हे बघा, हे गावदेवी पाडा, ही एंट्रान्स आहे मठाची, एवढीशा जागेत. तर आता आपण आतमध्ये जाऊयात. एकदम छोटंसं मठ आहे, एकदम छोटंसं. आतमध्ये बघितलं ना, इतकं प्रसन्नमय वातावरण आहे ना. तर चला. हे बघा. तर मित्रांनो, चला आता आपण आतमध्ये जाऊया. हे बघा, केवढ्याशा छोट्याशा जागेमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, एवढ्याशा जागेतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया, स्वामीचं दर्शन. तर मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो मठामध्ये, बघू शकता. आणि इथे पारायण चालू आहे. हे बघा, आणि श्रावणामध्ये आपण आलोय म्हणून स्वामींचं हे रूप बघायला भेटलंय. बघा, एवढा छोटासा परिसर आहे इकडे स्वामींच्या मठाचा आहे. बघा, फक्त एवढंसाच मठ आहे, फक्त एवढंसाच परिसर आहे. बघा, एंट्री फक्त एवढीशीच आहे स्वामींच्या मठाची. बघा, ही एंट्री आहे. असं इथून असं पूर्ण आहे. आणि बघा, हे बघा, असे पूर्ण इथे पूर्ण जे आहेत ना स्वामी आणि जे गुरु होते ना, ज्यांनी प्रचिती दिली. हे बघा, असं हे बघा, स्वामींची वेगवेगळी इतके सुंदर स्केचेस आहेत ना. हे बघा, म्हणजे जे रूप आपण बघितले नाही ते इतके सुंदर स्केचच्या पद्धतीने आपण बघतोय ना इथे. हे बघा, आणि इथे स्वामींच्या पादुका आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा, असं आहे. पूर्ण कौलांचं आहे. पूर्ण याची सावळ, पूर्ण जे मठ आहे ना, पूर्ण कौलांमध्ये बांधलेलं आहे. आणि हे बघा, असं पारायण चालू आहे.
तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे बघा, हे जे आहेत ना हे स्वामींचे शिष्य आहे आणि यांचे शिष्य हे आहेत, यांचे शिष्य हे आहेत आणि यांचे शिष्य हे आहेत. तर हा जो मठ आहे ना हा गुरूंच्या आज्ञेने बांधलेला हा मठ आहे, जो की पनवेलमध्ये गावदेवी मंदिराजवळ आहे आणि पनवेलमध्ये असलेलं हे पहिलं मठ आहे. पनवेलमध्ये हा एकमेव मठ आहे जो गुरूंच्या आज्ञेने बांधलेला हा मठ आहे. इथे दर गुरुवारी नामस्मरण होतं आहे. जसं तुम्ही आता बघितलं असेल की इथे नामस्मरण चालू आहे. तसंच दर गुरुवारी आरती होते. नवरात्रीमध्ये 9 दिवस देवींचे वेगवेगळे रूपं इथे पाहायला भेटतात. आता तुम्ही बघितलं असेल श्रावण चालू आहे आणि आपल्याला स्वामींच्या रूपामध्ये आपल्याला महादेवांचं रूपसुद्धा बघायला भेटलं इथे. तर असे वेगवेगळे सण इथे खूप चांगल्या पद्धतीने साजरे केले जातात. तर तुम्हीही नवीन असाल तर जवळपास असं राहत असाल तर स्वामींच्या या मठाला नक्की भेट द्या, जेणेकरून तुम्हालाही इकडची अनुभूती स्वामींची प्रचिती तुम्हालाही अनुभवायला भेटेल. आणि मित्रांनो हे जे दिसतंय तुम्हाला इथे औदुंबराचं झाड होतं खूप मोठं. हे बघा, हे बघू शकता, हे जे दिसतंय ना इथे याच्या जागेवरती खूप मोठं झाड होतं औदुंबराचं, पण त्याला काही कारणास्तव काढावं लागलं आणि त्याच जागेवरती आज नवीन औदुंबराचं झाड लावलेलं आहे. हे बघा, आणि याच्याच बरोबर परफेक्ट समोर इथे बघा स्वामींची प्रतिमा आहे, त्याच्या बरोबर मागच्या साईडला आपलं औदुंबराचं असं झाड आहे. हे बघा मित्रांनो, इतक्या सुंदर पद्धतीने आपल्याला स्वामींचं दर्शन झालेलं आहे. मी म्हणजे नाही म्हटलं तरी 1 वर्ष झालं आहे की मी पनवेलमध्ये काम करतोय, पण काही कारणांमुळे मला कधी येणं जमलंच नाही. फक्त एकदा आलो होतो मी, ते पण माझ्या ऑफिसच्या कलिगसोबत आलो होते. ते पण फक्त नवरात्रीचा दिवस होता, त्या दिवशी फक्त आलो, पटकन दर्शन घेतलं कारण की खूप गर्दी होती. तर बाहेरच्या बाहेर दर्शन घेतलं आणि मी घरी गेलो. पण आज आल्यानंतर इकडचा इतिहास आम्हाला माहिती पडला. त्यानंतर आम्ही खूप वेळ बसलो, मन शांत केलं. त्यानंतर अनएक्सपेक्टेडली स्वामींचं दर्शन हे महादेवाच्या रूपात झालं, ते पण श्रावणामध्ये. तर यामुळे खूप इतकं सुंदर पद्धतीने आपलं दर्शन झालेलं आहे ना. तर नक्की जर तुम्ही पनवेलमध्ये राहत असाल किंवा पनवेलच्या आजूबाजूला जरी राहत असाल तर या मठाला नक्की भेट द्या. हे मठ आहे ओल्ड पनवेलमध्ये गावदेवी मंदिरच्या बरोबर एक्झॅक्ट बाजूला. तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन भागामध्ये. श्री स्वामी समर्थ. तर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी ओम सेवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटूयात अशाच एक नवीन भागामध्ये. श्री स्वामी समर्थ.